श्री माऊली सेवा परिवाराच्या वतीनं आयोजित या प्रवचनमालेच्या चतुर्थ सत्राला आपण आरंभ करतो आहोत. याकरता तीर्थस्वरूप पूज्य काकांच्या चरणी आधी नतमस्तक होतो. उषाताई उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन करतो. काकूंच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभवामृताचा विचार आपण करतो आहोत आणि त्याकरता अनुभवामृताच्या सुरुवातीला जे मंगलाचरण केलं गेलं त्या मंगलाचरणाच्या श्लोकांचा विचार आपण करतो आहोत. हे मंगलाचरण शिष्ट संप्रदायाच्या दृष्टीने विचारात घेतलं पाहिजे, कारण ग्रंथाच्या आरंभी एरवी केली जाणारी मंगलाचरणं ही अनिष्ट निवृत्ती आणि इष्टप्राप्ती करता असतात. अनिष्ट निवृत्ती व्हावी आणि इष्टप्राप्ती व्हावी याची अपेक्षा सद्गुरू आणि परमात्म्याच्या संबंधानं ठेवली जाते. आपण पतंजलीचं एक वाक्य बोलून आलो व्याकरण महाभाष्यातलं, मंगलादिनी मंगलमध्यानी मंगलांतानी शास्त्राणी च प्रथन्ते आयुष्यमत पुरुषकाणी वीरपुरुषकाणी च भवन्ति. हे फल आपल्याला व्याकरण महाभाष्याने सांगितलं. आयुष्यमत पुरुषकाणी हे प्रतिकूलाची निवृत्ती आहे आणि वीरपुरुषकाणी च भवन्ति हे अनुकूलाची प्राप्ती आहे. सामर्थ्य प्राप्ती आम्हाला ग्रंथ परिपूर्ती करता झाली पाहिजे. समाप्ती कामो मंगलम आचरेत या उपनिषद वचनाच्या आधारानं मंगल केलं पाहिजे. मग प्रतिकूलाची निवृत्ती आणि अनुकूलाच्या प्राप्तीकरता मंगलाचरण करण्याने ग्रंथ समाप्ती होते, हा जर विचार बोलून दाखवलेला असेल तर अडचण ज्ञानेश्वर महाराजांच्या मंगलाचरणामध्ये निर्माण होऊ शकते. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मय निर्मितीमध्ये असं कोणतंही प्रतिकूल निर्माणच होऊ शकत नाही की ज्याच्याने ग्रंथ निर्मिती थांबू शकते. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या सामर्थ्याच्या पुढे असं कोणतंच प्रतिकूल नाही की त्यांच्या सामर्थ्याने त्याची निवृत्ती होत नाही. मग त्यांच्या मंगलाचरणाला काय अर्थ आहे असा प्रश्न उत्पन्न होऊ नये म्हणून मग संतांनी केलेलं मंगलाचरण, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अनुभवामृताच्या चांगदेव 65च्या सुरुवातीला केलेली मंगलाचरणं ही केवळ शिष्ट संप्रदाय म्हणून विचारात घ्यावी लागतात. आणि या मंगलाचरणामधून काय केलं जातं तर परमात्मा संत सद्गुरू यांच्या संबंधानं मंगलाची नमनाची भाषा वापरली जाते. आता ते नमन करायचं म्हणजे कसं करायचं, नमन शब्दाचा अर्थ काय वगैरे वगैरेचा विचार वेगळा आहे. ऋग्वेदामध्ये नमन हा शब्द आणखीन एका वेगळ्या अर्थाने वापरलेला आपल्याला दिसतो, पण आत्ता आपण पुढे आलेलो आहोत. हे मंगलाचरण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी काल आपण त्या संबंधामध्ये थोडासा विचार करून आलो आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काल जो विचार आपण करत होतो, सार्धम केनच कस्यार्धम शिवयोः समरूपिणोः ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैत छलान्मुहुः, हा मंगलाचरणाचा श्लोक आहे. याच्यामध्ये शिव आणि शक्ती या दोघांपासून निर्माण होणारं जे जगत आणि या जगताचं कारण असणारे शिवशक्ती एकमेकांमध्ये इतके मिसळून गेलेले आहेत की त्याच्यातला अर्धा भाग कुणाचा हे आम्ही ओळखू शकत नाही. ज्ञातुम न शक्यते याचा विचार काल आपण करून आलो. या संबंधामध्ये काय होतं की जड आणि चेतन या दोन्हीचं मिश्रण या जगतामध्ये असतंच असतं. मग ते जीवातही असतं, मग ते जगतातही आहे. सत्यानृते मिथुनी कृत्य अहमिदम ममैदमिति नैसर्गिकोयम लोकव्यवहारः असं आचार्यांनी अध्यास भाष्यात सुरुवातीलाच म्हटलं आहे. सत्य आणि अनृत यांचं मिथुन झालेलं असतं. तिथं मिथुन म्हणलं काय, इथं लग्न म्हणलं काय, अर्थ एकच आहे. अर्थ एकच आहे. आता त्या दोघांचं ते दोघे इतके एकमेकांमध्ये मिसळून गेलेले असतात, जड आणि चेतन, की ते आपल्याला जडाचा भाग कोणता आणि चेतनाचा भाग कोणता हे ओळखू येत नाही. देहाचं जडत्व आणि आत्म्याचं चेतनत्व याच्यातला विभाग सामान्य बुद्धीनं करता येत नाही. कारण माणसाची सामान्य बुद्धीनं जी दृष्टी देहापर्यंत जाते
त्या देहालाच दुर्दैवाने सजीव मानत राहते. खरं जे सजीव म्हणून, जे चेतन म्हणून आहे, त्या चेतनापर्यंत दृष्टी जातच नाही. आत्मतत्वापर्यंत दृष्टी जात नाही आणि जिथपर्यंत दृष्टी जाते त्यालाच आत्मा समजून बसते. या दोन्ही अडचणी याच्यामुळे ज्ञातुम न शक्यते. त्यामुळे जड चेतनातला फरक कळत नाही. आपण काल असं बोलून आलो की चित आणि जड, चित आणि माया कसंही म्हणा आपण, त्या चितच्या व्यवहाराकरता माया लागत असते आणि मायेच्या सिद्धीकरता चितचं अधिकरण लागत असतं. हा वेदांताचा नियम आहे. काल आपण विस्तारानं बोलून आलो. हा काय होतं, त्रिपुटीचा विचार पुढे येणार आहे अनुभवामृतामध्ये. याच्यातला जो प्रमाता असतो ना, प्रमाता, आपण आता हे मी कालचा फक्त गोश्वारा सांगून पुढे जातो. प्रमात याच्या ठिकाणी जडत्व आणि चेतनत्व या दोन्हीची व्याप्ती असते. प्रमाता जर केवळ चेतन राहिला तर त्याला प्रमातृत्व येत नाही, आणि प्रमाता जर जड राहिला तर त्याला प्रमातृत्व येत नाही. प्रमाता जर चेतन राहिला तर त्रिपुटी रहित होऊन जाईल, आणि प्रमाता जर जड झाला तर तो प्रमेय होऊन जाईल. याच्याकरता प्रमात याच्या ठिकाणी जड आणि चेतन या दोन्हीची व्याप्ती आली म्हणून त्याच्या ठिकाणी प्रमातृत्व याचा आरोप करावा लागतो. आणि तसा जर, कारण काय होतं, नुसता प्रमाता चेतन मानला तर चैतन्य हे व्यवहाराला कारण नाही आहे ना. काल आपण जे बोललो ते केवल चैतन्य, केवल परब्रह्म, इथं व्यवहार संभवत नाही. व्यवहार होण्याकरता हालचाल पाहिजे, व्यवहार होण्याकरता इंद्रिय पाहिजेत. ज्या ठिकाणी इंद्रिय नाही तिथं व्यवहार नाही. चित आणि चिदाभास वेदांताच्या दृष्टीने जर बघितला तर चिताचं अस्तित्व, चैतन्याचं अस्तित्व हे व्यवहाराला पुरेसं नाही आहे. त्याच्या ठिकाणी चिदाभास असेल तर व्यवहार होतो. गंमत काय आहे, चैतन्याला फारशी सामुग्री लागत नाही. थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये, सत्य जे असतं ना त्याला फार सामुग्री लागत नाही, पण सत्यावर असत्याचा आरोप करण्याकरता फार सामुग्री लागत असते. चित्ताला काही, चैतन्याला काहीच लागत नाही, ते आहेच आहे. त्याला देह नकोय, त्याला इंद्रिय नकोय, त्याला अंतःकरण नकोय, त्याला काही काल नकोय, दिशा नकोय, भेद नकोय, अभेद नकोय, काही नको. तुका म्हणे गेला भेदाभेद गेला वाद खंडोनी. भेदाभेदाच्या अतीत ते चैतन्य आहे, त्याला काहीच लागत नाही. पण चिदाभास म्हटलं की मग त्याला देह लागेल, मग त्याला बुद्धी लागेल, मग त्याला मन लागेल, म्हणजे अंतःकरण लागेल, मग त्याला इंद्रिय लागतील, आणि इंद्रिय अंतःकरण हे सगळं एका देहाच्या आश्रयानं आल्याशिवाय व्यवहार होत नाही. म्हणजे चिदाभास खरा नाही आहे पण त्याला सामुग्री जास्त लागते, आणि चैतन्य खरं आहे पण त्याला सामुग्री लागत नाही. त्याच्या सिद्धीकरता काही लागत नाही. हे थोडंसं अवघड प्रकरण आहे. पण प्रमात याच्या ठिकाणी जड आणि चेत या दोन्हीचं एकत्रीकरण झालेलं असतं म्हणून त्याला प्रमातृत्व देता येतं. केवल चैतन्य आहे पण त्याच्या ठिकाणी जर जडाची जाणीव नसेल तर व्यवहार होतो का? मी उदाहरण सांगतो आपल्याला, हे जाऊ द्या. माणसाला गाढ झोप लागली, सुषुप्ती अवस्थेमध्ये गेला. सुषुप्ती अवस्थेमध्ये त्या जीवाच्या ठिकाणी चैतन्य आहे की नाही? चैतन्य आहे. मग सुषुप्तीत व्यवहार आहे का? का नाही? का नाही? सुषुप्तीमध्ये चैतन्य आहे आणि सुषुप्तीमध्ये व्यवहार नाही, याचा अर्थ काय होतो? चैतन्य असून जडाची जाणीव नसेल, देहाची जाणीव सुषुप्तीत नाहीये ना. हा माझा देह आहे, मी अमक्याच्या घरी झोपलेलो आहे, मी अमक्याच्या काय पलंगावर झोपलेलो आहे, खाली झोपलेलो आहे, चटईवर झोपलोय, गादीवर झोपलोय, जेवण करून झोपलोय, उपाशी झोपलोय, काहीतरी भान असलं पाहिजे ना. सुषुप्तीत याच्यापैकी कोणतं भान आहे? कसलंच भान नाही. निद्रिताचे अंगेशी सापतैशी उर्वशी, ज्ञानेश्वर महाराज. झोपलेल्या माणसाच्या शेजारी साप आणि उर्वशी दोन्ही आलं तरी त्याला काही कळत नाही. अहो, पुंडलिक वरदा होऊन टाळ्या वाजलेल्या कळत नाहीत सुषुप्ती अवस्थेमध्ये. शेजारच्यानी सांगावं लागतं संपलं आणि मग घरी जायचं आता, असं होतं बऱ्याचदा सुषुप्तीमध्ये. अनुभवामृतात तर फार वेळेला असं होतं. म्हणजे इथलं नाही सांगत आहे मी, एक सामान्यत्वानं बोलतोय. म्हणजे असं आहे, त्याला काय करता, इलाज नाही त्याला. थोडासा जड विषय असतो, असं होतं.
निद्रा प्रियोय खलु कुंभकर्णो हतस्समीकेस रघुत्तमेन वैधव्यमापद्यत तस्य कांता श्रोतुम समायातु कथाम पुराणम, असं एक सुभाषित आहे. निद्रा ही कुंभकर्णाची आवडती पत्नी. राम रावणाच्या युद्धामध्ये कुंभकर्ण मारला गेला, त्यामुळे वैधव्यम आपद्यत तस्य कांता, त्यामुळे त्याच्या पत्नीला वैधव्य आलं, या निद्रेला वैधव्य आलं. आणि वैधव्य आल्यानंतर त्या निद्रेने असा विचार केला की आपला पती जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत खूप प्रपंचात लक्ष घातलं, आता प्रपंच करायचा नाही. तेव्हापासून ती निद्रा फक्त प्रवचन कीर्तनाला जाते, ती प्रपंचात कुठे जात नाही असं म्हणतात. कारण आता तिला प्रपंचात फारसं स्वारस्य राहिलेलं नाही आहे. त्यामुळे असेल कदाचित जे काही असेल, सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवाला स्वची जाणीव नाही आहे. अहम सुखमहम अपस्वाप्स न किंचित अवेदिशम, हे भान सुद्धा जागृतीत होतं. सुषुप्ती काल चालू असताना मला गाढ झोप लागलेली आणि मी सुखानं झोपलेलो आहे, ही भावना सुषुप्ती चालू असताना नसते. सुषुप्तीतून अवस्थांतर झालं, तो जागृत अवस्थेमध्ये आला की मग त्याला कळतं की काय गाढ झोप लागली हो, मला काही कळलं नाही, मी सुखानं झोपलो होतो. ही अवस्था जागृतीत आल्यानंतर आहे. पण ज्या काळामध्ये सुषुप्ती आहे त्या काळामध्ये देहभान नाही आहे, आणि देहभान नाही पण चैतन्य आहे, कारण तो सुषुप्तीतून जागा होतोय. मग जागा होतोय म्हणजे त्याला अधिकरण काहीतरी चैतन्याचं असल्याशिवाय त्याचं अवस्थांतर होणार नाही. मग हे जर होत असेल तर ती सुषुप्ती अवस्था त्याला कशाचंही भान होऊ देत नाही, पण चैतन्याचं अधिकरण आहे, म्हणून त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये चैतन्य असलं तरी सुद्धा व्यवहार नाही आहे. मी कशाकरता आपल्याला हे सांगितलं की प्रमात्याच्या ठिकाणी जड आणि चेतन हे दोन्ही एकत्रित आलेले असतात. त्या चेतनाची जाणीव आणि जडाची जाणीव, चेतनाची जाणीव भ्रामक आहे, जडाची जाणीव वास्तव आहे, व्यवहारजन्य आहे. पण अशी असली तरी जो व्यवहार होतो तो व्यवहार फक्त चैतन्य आणि जडाच्या एकत्रितपणात होतो. केवळ जडात व्यवहार नाही, केवळ चैतन्यात व्यवहार नाही. जडात व्यवहार असता तर प्रेतही चालायला पाहिजे, जडात व्यवहार असता तर दगडही बोलायला पाहिजे, आणि चेतनात व्यवहार असता तर केवळ चैतन्य हे अधिष्ठान न राहता कर्तृत्व पूर्ण झालं पाहिजे. पण चैतन्याच्या ठिकाणी व्यवहार नाही, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी संवादाचे निमिषे अव्यवहार्य वस्तू जे असे, अव्यवहार्य वस्तू म्हणजे ब्रह्म, जिच्या ठिकाणी व्यवहार नाही आणि जिचा कोणताही व्यवहार नाही. चैतन्याचा व्यवहार नाही, चैतन्यावर व्यवहार नाही, चैतन्यात व्यवहार नाही, कुठलंच नाही. असं जर होत असेल तर प्रमाता तोपर्यंत सिद्ध होत नाही जोपर्यंत जड चेतन एकत्रित येत नाही. बरं, नुसत्या जडात व्यवहार होतो असं म्हटलं तरी शक्य नाही, कारण अर्थक्रियाकारित्व शून्य आहे जड म्हणजे, त्यामुळे त्याच्या ठिकाणी काही व्यवहार होणं शक्य नाही आहे. जड काही हलेल बोलेल चालेल असं होणार नाही, जड जड आहे. त्याच्या ठिकाणी चित आहे पण चिदाभास नाही, ही अडचण आहे. चित असून चिदाभास असेल तरच व्यवहार आहे, तरच हालचाल आहे, तरच काही कर्म आहे. नुसत्या चितात व्यवहार नाही आहे, हे आपल्याला काल आपण बोललो. म्हणून अंतःकरण जड आहे. आता आपल्या भाषेत जर बोलायचं झालं तर अंतःकरण जड आहे, पण अंतःकरण क्रिया करत नाही. अंतःकरण वृत्तीमध्ये जोपर्यंत चैतन्य नाही तोपर्यंत अंतःकरण वृत्ती विषयापर्यंत पोचत नाही. म्हणजे वृत्तीस्थ चैतन्याच्या आधारावर त्या वृत्तीला विषयापर्यंत जावं लागतं. अंतःकरण स्वतःहून परस्पर विषयाकडे गेलं असं होत नाही. असो, म्हणजे प्रमात्याच्या ठिकाणी सुद्धा चिदांश आहे, जडांश आहे, हे दोन्ही अंश प्रमात्याच्या ठिकाणी पण आहेत. हे दोन्ही जोपर्यंत एकत्रित येत नाहीत तोपर्यंत व्यवहार होत नाही. काल आपण त्या संबंधामध्ये हे सगळं बोलून झालंय आपलं, आता मी पुन्हा मागे जात नाही. आता आपल्याला विचार काय करायचा आहे तोही थोडासा सांगून पुढे जातो. असं जे एकमेकांच्या संबंधानं जे जग निर्माण झालं, त्या जगतातल्या प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी ब्रह्म आणि माया यांचे अंश आहेत. काल आपण शेवटी हे बोलत होतो. अस्तिभाती प्रियम रूपम नामचेत्य अंश पंचकम. अस्तिभाती प्रियत्व हे ब्रह्माचे अंश असतात, नाम आणि रूप हे मायेचे अंश असतात. नाम आणि रूप या दोन्ही अंशाला नाश आहे, अस्तिभाती प्रियत्वाला नाश नाही. माझे आजोबा, माझे वडील, माझे पणजोबा, अमुक तमुक, माझ्या घरचा कुत्रं, माझ्या घरची गाय, माझ्या घरची म्हैस, माझ्या घरची माणसं, माझं घर, या सगळ्याला नाश आहे. पण या संबंधात निर्माण झालेल्या प्रियत्वाला नाश नाही आहे, प्रियत्वाला नाश नाही आहे.
त्यामुळे आजोबा गेले, पणजोबा गेले हे जरी मान्य असलं, त्यांचं नाम आणि रूप जरी कालांतरानं निवृत्त झालेलं असलं, तरी ज्या आजोबांच्या खापर पणजोबांचं नाव आणि रूप आम्हाला ज्ञात नाही, त्यांच्या संबंधाने कोणी अपशब्द वापरेल तर आम्ही ऐकून घेणार नाही. का घेणार नाही? कारण ते ज्ञात नसले तरी प्रियत्व आहे. कारण प्रियत्व आहे म्हणजे ज्या आजोबांच्या खापर पणजोबांना मी बघितलेलं नाही, त्यांना जर कुणी रागावून असं म्हणेल की काय तुमचे असे असे होते, तसे होते, निष्क्रिय होते, त्यांनी काहीच केलं नाही असं म्हटलं तर मी ऐकून घेणार नाही. मी ऐकून घेणार नाही. त्यांनी काहीतरी केलेलंच असलं पाहिजे. असं कसं होईल? मी कारण का त्यांच्याबद्दलची प्रियत्व भावना आहे. एकाने मला घरी नेलं आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं घर आहे ना, हे मी बांधलंय. आमच्या वाडवडिलांनी आमच्याकरता काही ठेवलं नाही, काही केलं नाही. वडिलांनी काही केलं नाही हो, त्यांची नोकरी तेवढ्यापुरतं कमावलं, पण हे घर दिसताना हे मी बांधलं, ही गाडी दिसते ना ही मी केली, हे अमुक दिसताना हा कारखाना आहे ना हा मी उभा केला, हे दिसताना हे मी केलं. मग आमच्या वडिलांनी काही केलं नाही, काही केलं नाही. मी 4-2 वेळेला ऐकून घेतलं. मी म्हटलं का असं का म्हणतात? ते म्हणाले खरंच आहे, वडिलांनी आमच्याकरता काहीच केलं नाही. मी म्हटलं त्यांनी काहीच केलं नसतं तर हे सगळं करायला तुम्ही आला असता काय? त्यांनी काहीतरी केलं म्हणून तुमचा जन्म झाला, एवढं तरी त्यांचं कर्तृत्व आपल्याला मान्य करावं लागेल की नाही? एवढं तरी कर्तृत्व म्हणजे काहीच नाही असं होत नाही, काहीतरी होत असतं. आणि जे काही केलेलं असतं त्या संबंधातली जाणीव जरी आपल्याला नसली तरी त्या कर्तृत्वाच्या संबंधानं आणि त्या प्रिय व्यक्तीच्या संबंधानं आमच्या अंतःकरणामध्ये कुठे ना कुठेतरी प्रियत्वाची भावना आहे. ती प्रियत्वाची भावना का अबाधित राहिली? नामरूपात्मक तो जो व्यवहार होणं अपेक्षित आहे, त्या व्यक्तीचं नाम आणि त्या व्यक्तीचं रूप हे कालाच्या ओघामध्ये निवृत्त होतं, पण त्या व्यक्तीबद्दल असणारं प्रियत्व हे कालाच्या ओघात निवृत्त होत नसतं. म्हणून ज्या व्यक्तीचा वियोग आहे त्या व्यक्तीच्या स्मरणानं दुःख आहे, ज्या व्यक्तीचा वियोग आहे त्या व्यक्तीच्या स्मरणानं आनंद आहे, ज्या व्यक्तीचा वियोग आहे त्याच्याबद्दलच्या अपशब्दाच्या श्रवणाची तयारी नाही आहे, ज्या व्यक्तीचा वियोग आमच्या जन्माच्या पूर्वी आम्हाला झालेला आहे त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाच्या भावना आम्हाला अंतःकरणामध्ये काही आनंदाची निर्मिती करून देतात. हे का होतं असं? कारण नामरूप जरी निवृत्त झालेले असले तरी ब्रह्माचा जो अंश प्रियत्व हा जो अंश आहे ना, हे ब्रह्मस्वरूपाचाच अंश असल्यामुळे अर्थातच त्याच्या ठिकाणी नित्यत्व असतं, म्हणून प्रियत्व निवृत्त होत नाही. हा सामान्यत्वानं विचार. त्यामुळं या प्रियत्वाच्या ठिकाणी हे प्रियत्व ज्या देहाच्या संबंधानं अथवा आत्मतत्वाच्या संबंधानं निर्माण होणं अपेक्षित आहे, त्याच्यातला देहाचा म्हणजे जडत्वाचा भाग कोणता आणि या जगतातल्या चैतन्याचा भाग कोणता हे आम्ही ओळखू शकत नाही. कारण जड चेतनाचं असं बेमालूम मिश्रण होऊन गेलेलं आहे की याच्यातल्या शक्तीचा म्हणजे मायेचा अंश कोणता आम्हाला कळत नाही आणि याच्यातल्या चैतन्याचा अंश कोणता आम्हाला कळत नाही. आम्ही देहालाच चेतन मानत आलेलो आहोत आणि आत्म्यालाच देह मानत आलेलो. आत्मा देहासी आला येण्याची विषयो भोगीला हे अज्ञानाचं लक्षण ज्ञानोबारांनी सांगितलेलंच आहे. एखादा मुलगा जन्माला आला की माणसं म्हणतात आत्मा जन्माला आला, त्याने विषय भोगला आणि तो देहोनी गेला हे साचची मानी. आणि तो जर एखादा माणूस गेला तर माणसं म्हणतात त्यांचा आत्मा निघून गेला. आत्मा कुठे जाईल? जर आत्मा निघून गेला असेल तर तो कुठे जाईल? त्याला जाण्याला वाव नाही ना. आत्मा व्यापक आहे, तो गेला तर कुठे गेला? कुठेतरी त्याला स्थान पाहिजे आणि असं स्थान पाहिजे की आत्मा तिथे जाण्याच्या आधी तिथे आत्म्याचा अभाव पाहिजे. जोपर्यंत आत्म्याचा अभाव तिथे आम्ही मानत नाही तोपर्यंत आम्ही तिथे गेलो असा तो आत्मा तिथे गेला हे मान्य नाही करता येणार. आणि आत्म्याला जर देशपरिच्छिन्नता नाही तर आत्मा गेला असं म्हणणं अज्ञान आहे. आत्मा जात नाही. किंवा आपल्याकडे बहुतांश वेळेला त्या स्मशानामध्ये श्रद्धांजलीच्या भाषणामध्ये त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असं म्हणण्याची प्रथा आहे. तर हे वेदांताच्या दृष्टीनं निव्वळ खोटं वाक्य आहे. असं होतच नाही. कारण आत्म्याला शांती वगैरे लाभत नाही, कारण आत्मा स्वभावतः शांत आहे. तो जातच नाही, येतच नाही तर त्याच्या आत्म्याला कशी शांती लाभेल? त्यांच्या आत्म्याच्या त्यांच्या त्या जीवाला सद्गती लाभो हे म्हणणं मान्य आहे. त्यांना भगवंताच्या चरणाजवळ आश्रय मिळो मान्य आहे. भगवंतांनी त्यांना हृदयात स्थान द्यावं मान्य आहे. पण त्यांच्या आत्म्याला शांती कशा करता? त्या आत्म्याला आम्ही म्हणून काही शांती लाभत नाही, तो स्वभावतः शांत आहे. कारण का? ज्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा संबंधच नाही तिथे शांती आहे.
शांती ही संकल्पना आम्ही कोणत्या अर्थाने वापरतो? सगळं कर्तृत्व जोपर्यंत पूर्णतेला जात नाही तोपर्यंत शांतीचा अनुभव येतच नाही. मी गाढ झोपलो होतो, मला फार शांत झोप लागली. हा शांत झोप लागण्याचा अनुभव कशात आहे? तर आमच्या कर्तृत्व शून्यतेत आहे. सुषुप्तीमध्ये कर्तृत्व नाही म्हणून शांतीचा अनुभव आहे. जिथे कर्तृत्व आणि धावपळ आहे तिथे शांती नाही आहे. आणि म्हणून माणसं कधी कधी हे बोलून दाखवतात, काय नाही हो, शांत ठिकाणी जाऊन कुठेतरी राहायचंय. म्हणजे काय करायचंय? म्हणजे वेळेवर उठायचं नाही आहे, म्हणजे आम्हाला जेवण करण्याचे कष्ट करायचे नाही आहेत, आम्हाला ताट वाढून घेण्याचे कष्ट करायचे नाही आहेत. मग काय करा? शांत पाहिजे. शांत पाहिजे म्हणजे जेवण नकोय का? असं नाही आहे ना. आम्हाला कर्तृत्व गाजवायचं नाही आहे. गाजवायचं हा शब्द फार मोठा झाला. आम्हाला कर्म प्रवृत्त व्हायचं नाही आहे. मग आम्हाला वाटतं हां एकदम शांत आहे, काही नाही, काही आम्हाला काही करायचं कारण नाही. शांतीचा अनुभव हा कर्तृत्व म्हणजे कर्मशून्यतेत असतो. कर्मशून्यतेत असतो म्हणजे कर्म त्यागात नसतो, हेही लक्षात घ्या. पुन्हा भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाचा प्रारंभ बघून घ्या. माझा तो आत्ताचा विषय नाही आहे. पण कर्तृत्व शून्यता याचा अर्थ कर्म त्याग होत नाही. सगळी गीता याच कारणानं बोलावी लागलेली आहे. आता हा जर विचार केला तर करण्यासारखं काही शिल्लक न राहणं ही शांती असते. जोपर्यंत मला करण्यासारखं काही शिल्लक आहे तोपर्यंत मी शांत राहू शकत नाही. हे मिळवायचं राहिलं, ते मिळवायचं राहिलं, हे शिकायचं राहिलं, ते करायचं राहिलं, इथं शांती नाही आहे. करण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. अशा अवस्थेमध्ये जी कर्तृत्व शून्यता येते त्याला शांती म्हणतात. आणि अशा शांतीचा विचार मी हे कशा करता आपल्याला बोलतोय ते लक्षात घ्या. जीव चेतन असणारं परब्रह्म आणि जड असणारी माया हे दोघे इथे इतके एकत्र झालेले आहेत की देहाचं जडत्व आणि आत्म्याचं चेतनत्व आम्हाला ओळखू येत नाही. आम्ही देहाला चेतन म्हणून बसलोय. आणि हे अज्ञानाचं लक्षण म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगतायत की आत्मा देहासी आला येण्याची विषयो भोगिला आणि देहोनी गेला हे साचची मान. आणि आत्मा देहातून गेला, आत्मा देहात आला, त्या आत्म्याने विषय भोगला. माणसं आता ही भाषा जी व्यवहारातः जरी ती भाषा वापरली गेलेली असली तरी वेदांत किंवा तत्वदृष्टीने ही भाषा चुकीची ठरते. आत्मा येत नाही, मग काय केलं पाहिजे? आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्मू देही ऐसे देखणे ते पाही अनाहाती. देखणे हा शब्द ज्ञानाचा वाचक आहे. जे ज्ञानी आहेत ना त्यांना देखणा हा शब्द आहे. देखणा हा शब्द रूपाचा वाचक नाही आहे. देखणा हा शब्द ज्ञानाचा वाचक आहे. जो ज्ञानी आहे तो देखणा आहे. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू जो विरेश आहे स्तुतीनो होय बहुसा भाग्याचा तो देखणा आहे. देखण्याच्या 3 जाती वेठी वार्ता अत्यंती तुकाराम महाराज बोलतात. ते कसं लावायचं वगैरे तो प्रश्न वेगळा. पण देखणा कोण आहे? ज्याला दिसतं तो देखणा. जो दिसतो तो देखणा नव्हे, ज्याला दिसतं तो देखणा. मग काय दिसतं? ज्याला प्रत्येक पदार्थातलं चैतन्य दिसतं तो देखणा. आणि असे जे देखणे आहेत ना की जडाच्या ठिकाणी सुद्धा आत्मसत्तेचा अनुभव घेतात ते देखणे. म्हणजे जड आहे पण जड जड म्हणून न दिसता त्याच्या ठिकाणचं चैतन्य प्रतीतीला येत असेल तर उपयोग. आपण ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र बघा. सगळ्या जगाला चांगदेवांसकट असं वाटलं की जड भिंत चालली. घाटावर जमलेल्या सगळ्यांना तो रेडाच दिसला. फक्त ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तोही माझा आत्मा. बाकी सगळे त्याला रेडाच म्हणाले. चांगदेवांनाही असंच वाटलं की ही जड असणारी भिंत चालली. पण भिंतीच्या ठिकाणी असणारं जडत्व 1400 वर्ष योग साधना करणाऱ्या चांगदेवांना जडत्वच दिसलं. पण त्या भिंतीवर बसलेल्या चौघांनाही त्या भिंतीमधलं चैतन्य दिसलं. हे असं का होतं? ते हे देखणे आहेत म्हणून. यांना देखणे म्हणायचं. म्हणून आम्हाला हे कळत नाही. आम्ही हे ज्ञातुम न शक्यते, आम्ही हे ओळखू शकत नाही. जडाच्या काय आहे त्या अष्टावक्र गीतेत आहे. अगदी पहिलाच अध्याय अष्टावक्र गीतेचा. जनकांना पडलेलं स्वप्न, मला कथा सांगायची नाही आहे, पार्श्वभूमी फक्त 1-2 मिनिटात 2-4 वाक्यात बोलतो. जनकांना पडलेलं स्वप्न, त्या स्वप्नात
जे दिसलं त्याबद्दलच्या त्याबद्दलचा सत्यत्व निश्चय, भ्रम म्हणत नाही मी आता, तो सत्यत्व निश्चय. सत्यत्व निश्चय तो कसा मानायचा? व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त म्हणून सत्यत्व निश्चय माना. मग तो सत्यत्व निश्चय घेऊन जागृतीत येणं आणि जागृतीत आल्यानंतर मग जे स्वप्नात दिसलं होतं तेच खरं वाटणं. मग ते जनक स्वप्नातून उठल्यानंतर जागृतीत आल्यानंतर मग भेटेल त्याला विचारायला लागले, मी मुक्त कधी होईन, मी मुक्त कधी होईन. आता जागे झाले, पत्नी समोर आली, पत्नीने विचारलं झोप झाली का? ते म्हणाले ते जाऊ दे, मी मुक्त कधी होईन. सेवक आला पाणी घेऊन, महाराज आपण उठलात पाणी घ्या, तर म्हणाले ते पाणी जाऊ दे रे, मी मुक्त कधी होईन. आता हे मुक्त कधी होतील हे जर त्या सेवकाला कळलं असतं तर तो सेवक कशाला राहिला असता? पण त्यांनी त्याला विचारलं, भेटेल त्याला एवढंच विचार. सुदैवाने त्या दिवशी अष्टावक्र मुनी आले आणि अष्टावक्रांना भेटल्यानंतर जनकांनी त्यांना नमस्कार वगैरे केला, पण ते झाल्यानंतर त्यांनी विचारलं मी मुक्त कधी होईन. हे असं का विचारतात? हे असं बघितल्यानंतर मग सगळा इतिहास त्यांनी पाहिला, विचारला, कळला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, एवढाच प्रश्न आहे ना, मी तुम्हाला उत्तर देतो. काय उत्तर दे? जनकाला उत्तर देताना अष्टावक्रांनी एकच उत्तर दिलं. अष्टावक्र गीता मोठी आहे, पण या सगळ्या गीतेचं तात्पर्य जर एका वाक्यात आणि एका श्लोकात काढायचं झालं तर पहिल्याच अध्यायामध्ये हा विचार अष्टावक्रांनी बोलून दाखवला. यदि देहम पृथक कृत्य चिती विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी. अष्टावक्र गीतेत आलं. काय करावं लागेल याच्याकरता? यदि देहम पृथक कृत्य, जर देहाला स्वपासून वेगळं काढशील आणि चिती चैतन्याच्या ठिकाणी विश्राम पावशील, चिती विश्राम्य तिष्ठसी, त्या चैतन्याच्या ठिकाणी आपल्या चित्ताला स्थिर करशील, देहाला स्वपासून वेगळं काढशील आणि चैतन्याच्या ठिकाणी चित्ताला स्थिर करशील, अधुना एव आत्ता आणि इथंच मुक्त झालास म्हणून समज. तुला वेगळ्या मोक्षाकरता वेगळा प्रयत्न करण्याचं कारण नाही. मोक्ष कधी आहे? मी पुढच्या वर्षी मुक्त होईन असं म्हणणारे कधीच मुक्त होत नसतात, कधीच होत नाही. तसं पुढच्या आठवड्यामध्ये मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करणार आहे असं म्हणणारे कधीच करत नसतात. त्यांनी केली तर आत्ता होईल, नाहीतर होणार नाही. मुक्त झालास तर आत्ता होशील, काम झालं तर आत्ता होईल, उद्या होईल, परवा होईल नाही. मोक्षाचं काम नंतर नाही. अधुना एव अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी, आत्ता आणि इथे मुक्त होशील. फक्त एवढं कर, देहाला स्वपासून वेगळं काढ. तुकाराम महाराजांनी म्हटलं, देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळसारा चिंतने. हे तुकाराम महाराजांचं विधान. देह नोहे मी, मी म्हणजे माझा देह नाहीये, म्हणजे मी आणि माझा देह याच्यातलं अंतर जोपर्यंत लक्षात येत नाही. सांख्यदर्शन बघा ना, सांख्यदर्शनामध्ये मोक्षाची जी व्यवस्था लावली गेली, मोक्ष ही संकल्पना जी वापरली गेली, त्याच्यामध्ये मोक्ष मोक्ष काय बाबा? तो त्यांनी सांगितलं मोक्ष म्हणजे काही नाही, प्रकृती पुरुषाचा विवेक म्हणजे मोक्ष आहे. सांख्यदर्शन आपण बघा कपिलांचं, ते म्हणतात प्रकृती आणि पुरुष हे वेगळे आहेत हे कळलं की तो मोक्ष आहे. मग त्या ज्ञानानं, त्या विवेकानं एकविंशती दुःखध्वंसाचा विचार आहे, पण तो परिणामतः आहे. कर्म काय आहे, विचार काय आहे, ज्ञान काय आहे? तर पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही एक नाहीत, हे वेगळे आहेत. हे हा विवेक जागा होणं हा मोक्ष म्हटलंय सांख्यदर्शन. त्याच्यात काय दोष आहेत, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, याच्यातल्या आपल्याला या दर्शनाच्या भांडणामध्ये जायचं नाहीये, पण वेगळं करता आलं पाहिजे. मी म्हणजे माझा देह नाही, पण आम्हाला मी हा शब्द देहवाचकच बोलायची सवय लागलेली. मी सांगतो ना तुम्हाला, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, मी स्वतः येतो. म्हणजे कोण येतो? मी सांगतो तुम्हाला, विश्वास ठेवा, असं जेव्हा मनुष्य मी हा शब्द वापरतो, काय आहे हा प्रथम पुरुषी एकवचनी हे जो शब्द आहे ना, तो फार घातक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये मी हा शब्द 3 अर्थांनी आला आहे. कोणकोणत्या अर्थांनी मला विस्तार करायचा नाही आहे आणि तो आत्ताचा प्रतिपाद्य विषय नाही आहे, परंतु हा मी नेमका कोण आहे? मी म्हणजे देह आहे का मी म्हणजे आत्मा आहे का मी म्हणजे या दोघांचा संबंध आहे? मग दोघांचा संबंध असेल तर मीला अनादित्व द्यायचं का न द्यायचं? मी जर देह संबंधानं वापरायचं असेल तर मी मरणारा आहे का नाही? असे अनेक प्रश्न वेदांतात आहेत. मी आणि माझा देह याच्यातलं अंतर स्पष्ट झालं पाहिजे.
आता त्याच्यातला भेद कसा बघायचा, त्याच्याकरता मनन, युक्तिवाद, त्याच्याकरता दृष्टांत, त्याच्याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं युक्तिवाद, उपपत्ती बऱ्याच वेदांतामध्ये त्या दृष्टीने आहेत. पण सहसा हे एकदम बुद्धीला कळत नाही, म्हणून ज्ञातुम न शक्यते. जगत आणि जगतातल्या पदार्थाविषयी माया आणि माया कार्य या दोघांच्याही संबंधानं जड चेतनाचा विवेक करणं हे अशक्य आहे. ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैत छलान्मुहुः ही भाषा आहे. आता जर ते होणार नसेल, आम्हाला ते वेगळं करता येणार नाही. माया आणि परब्रह्म याच्यातला मायेचा अंश कोणता, परब्रह्माचा अंश कोणता सांगता येत नाही. मग आता जर असं झालेलं असेल तर मग आम्ही काय केलं पाहिजे, म्हणून पुढच्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नमनाची भाषा केली. पुढे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, अद्वैतम आत्मनस्तत्वम दर्शयंतौ मिथस्तराम तौ वंदे जगतात्मानम. अरे जगताम आद्यौ, आत्मानम नाही, जगताम आद्यौ. कशा करता, तयोस तत्वाभिपत्तये, त्या तत्वाची अभिपत्ती व्हावी, ज्ञान व्हावं, याच्याकरता आम्ही त्यांना नमस्कार करतो. तौ वंदे, तौ द्वितीय द्विवचन केलं, तौ वंदे, त्या दोघांनाही आम्ही वंदन करतो. कुणाला करतो, त्या परब्रह्मालाही आमचं वंदन आहे. आणि त्या परब्रह्मानी जिचं कर्तृत्व घेऊन जगन्निर्मिती केली त्या मायेलाही आमचं वंदन आहे. तौ वंदे जगताम आद्यौ, ह्या जगताचं आद्य असणारी, आद्य हा शब्द कारणवाचक आहे. या जगताचं कारण असणारी ही दोन तत्व, एक परब्रह्म आणि दुसरी माया, या दोघांनाही आम्ही ज्ञान व्हावं म्हणून वंदन करतो. का ज्ञान करून घेण्याची इच्छा आहे याचा विचार आहे आपल्याला, त्याचा थोडासा विचार आज करायचा आहे. अद्वैतम आत्मनस्तत्वम, ते पुरुष आणि प्रकृती ही जी दोन तत्व आहेत, ही दोन्ही तत्व जर बघितली तर त्यांचं तात्विक स्वरूप अद्वैत रूपच आहे, त्यांना वेगळेपणा नाही आहे. आपण कालही बोललो, माया किंवा विवर्तवादाच्या दृष्टीनं लावली गेलेली संगती आणि काश्मीर शैवदर्शनाच्या दृष्टीनं अनुभवामृताच्या या 5ही श्लोकांची आणि पहिल्या प्रकरणाची लावली गेलेली संगती, याच्यामध्ये मांडणीत फरक आहे, सिद्धांतात फरक नाही, हे लक्षात घ्या. कारण काश्मीर शैवदर्शन अद्वैत दर्शन आहे, त्यामुळे अद्वैतातच आहे. आपण परवा बोललो ना, एकच अद्वैत आहे, पण परब्रह्मापासून जीव वेगळा असं जी मांडणी केली जाते त्या एकाच अद्वैतात 3 मांडणी आहेत ना. एक प्रतिबिंबवाद आहे, एक आभासवाद आहे, एक अवच्छेदवाद आहे. अवच्छेद, आभास, प्रतिबिंब अद्वैताचेच आहेत, पण आभास आणि प्रतिबिंब हे दोघे म्हणतात नाही आभास नाही आहे, हे म्हणतात प्रतिबिंब नाही आहे. हे वाद जसे आहेत ना, तसे काश्मीर शैवदर्शन आणि अद्वैत वेदांत हे सिद्धांत दृष्टीने एकच आहेत. मांडणी आपल्याला कळण्याकरता थोडीशी वेगळी केली गेली, त्या दृष्टीने थोडासा विचार सांगतो. प्रकृती आणि पुरुष यांच्या परस्परातला संबंध जर बघितलं, या परस्परांचं तात्विक स्वरूप जर बघितलं तर ते अद्वैतातच. आणि आपलं अद्वैत फार उत्कटतेनं ते दाखवत असतात. अद्वैतम आत्मनस्तत्वम दर्शयंतौ ते दाखवत असतात. आपलं अद्वैत ते दाखवत असतात दोघेही. काय होतं, द्वैतात म्हणजे भेदात राहणाऱ्यांना बऱ्याच वेळेला आभेद दाखवण्याची सवय असते. आता ह्याची व्यावहारिक उदाहरणं खूप आहेत. एखाद्या कार्यक्रमात गेलेले 2 भाऊ, एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलेले 2 मित्र, एखाद्या कार्यक्रमामध्ये गेलेले पती पत्नी, हे काय, अरे आम्ही एकच आहोत हे दाखवत असतात. फक्त घरी आल्यावर काय अडचण येते हे कळत नाही. बाहेर दाखवतात, त्यांना बोलवलं काय, मला बोलवलं काय, त्यांना सांगितलंय ना तुम्ही, मग काय आम्ही, त्यांना सांगितलं काय, मला सांगितलं काय, म्हणजे दोघांनाही कळालं आम्ही एकच आहोत हे म्हणतात ना लोक. म्हणत नाही तसं नाही, कारण का, हे वास्तवात भेद असणाऱ्या लोकांना अभेद दाखवण्याची सवय असते. परंतु अभेदात राहणाऱ्या लोकांना अभेद दाखवण्याची गरज नसते. लक्षात घ्या, ज्यांचा अभेदच आहे ना त्यांना अभेद दाखवण्याची गरज नाहीये, आवश्यकता नाहीये, कारण अभेद आहेच आहे. मग जर यांचं तात्विक स्वरूप अभेदात्मक आहे तर दर्शयंतौ हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी कशाकरता वापरण्याचं कारण काय, जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी जगताम आद्यौ, जगत
जगताच्या प्रागभावात वेदांताच्या दृष्टीने बोलायचं झालं तर जो पुरुष आहे तो जगताच्या प्रागभावातच प्रकृती स्वभिन्न कल्पितो आणि जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वी असणाऱ्या या दोघांना म्हणजे पुरुष आणि प्रकृती या दोघांचंही ज्ञान आम्हाला व्हावं म्हणून आम्ही वंदन करतो, असा श्लोकाचा सरळ अर्थ आहे. आता याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. शिव आणि शक्ती म्हणजे प्रकृती आणि पुरुष, ब्रह्म आणि माया, हे दोघे जण आपलं अद्वैत प्रकर्षानं दाखवत असतात. कारण का? ही पत्नी आहे, प्रकृती ही पत्नी आहे, शक्ती ही भगवंताची शक्ती आहे, पत्नी आहे, माया पत्नी म्हणूनच आहे. आता असं जर असेल तर ती पत्नी आणि तो पती यांच्यामध्ये अभेद आहे हे आपल्याला धर्मशास्त्रांनी मान्य केलेलं दिसतं. मला आता त्या संबंधात फार बोलायचं नाही आहे. पती आणि पत्नी या दोघांमध्ये अभेद मानला गेला. कारण परमात्मा आणि प्रकृती हे दोघे एकमेकांपासून वेगळे होत नाहीत. आणि पुढे त्याचा विचार मी सांगतो. आद्यव या पदाने आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. हे दोघे वेगळे नसतात पण वेगळे दिसतात, वेगळे नसतात पण वेगळे दिसतात. पती आणि पत्नी या दोघांचा अभेद आहे. शक्ती शक्तिमतोर अभेद हा सिद्धांत आपण बोलून आलोय. शक्ती शक्तिमानापेक्षा वेगळी नसते. शक्तिमान आणि शक्ती एकरूपच असतात. आपल्याकडे बघा, विवाहामध्ये त्या पती पत्नींना भगवान विष्णू आणि लक्ष्मीचं रूप मानलं गेलं. म्हणजे वराच्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होईपर्यंत विष्णू सानिध्य असतं असं मानतात आणि वधूच्या ठिकाणी लक्ष्मी सानिध्य असतं. म्हणून त्या कन्यादानाच्या विधीमध्ये कन्येचा जो पिता आहे तो कन्यादानाच्या संकल्पात असं म्हणतो की माझी लक्ष्मी स्वरूप असणारी ही कन्या मी विष्णू स्वरूप असणाऱ्या या वराला प्रदान करतो आहे, एवढा संकल्प करून तो पाणी सोडत असतो. आपण ऐकत नाही त्यावेळेला, हा भाग वेगळा. परंतु मुळात संकल्प हा आहे की माझी लक्ष्मी स्वरूप असणारी कन्या मी या विष्णू स्वरूप असणाऱ्या वराला प्रदान करतो आहे, हा संकल्प आहे. म्हणजे तो विष्णू स्वरूप आहे आणि ही लक्ष्मी स्वरूप आहे. मग ही लक्ष्मी कुठे राहते? ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, ती त्याला सोडून राहत नाही. ज्या वेळेला लक्ष्मी विष्णूला सोडून राहील त्यावेळेला ती लक्ष्मीच नाही आहे. विचार करा. म्हणजे ह्याच्यात काही विस्ताराचा विषय नाही आहे. महाभारतामध्ये लक्ष्मीची 2 रूपं मानली आहेत. एक विष्णू लक्ष्मी आणि दुसरी राजलक्ष्मी, अशा 2 रूपं लक्ष्मीची मानली. याच्यामध्ये विष्णू लक्ष्मी आहे ना, ही परमात्म्याशी अभिन्न आहे. ती नित्य आहे, ती शाश्वत आहे, ती विष्णूचं अधिष्ठान सोडून हलत नाही. आणि जी राजलक्ष्मी आहे ना, तिला उत्कर्ष आहे, तिला लय आहे, तिला चंचलता आहे. आपण लक्ष्मी चंचल आहे असं म्हणतो ना, लक्ष्मी चंचल आहे असं आपण म्हणतो. ते मकारादश चंचलामध्ये लक्ष्मी आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मर्कटशैव मकारादश चंचला. ही लक्ष्मी चंचल मानली गेली. ही लक्ष्मीची चंचल म्हणतो ना आपण, ती चंचल असणारी लक्ष्मी विष्णू लक्ष्मी नाही आहे, ती राजलक्ष्मी आहे. विष्णू लक्ष्मी चंचल नाही आहे, ती इकडं तिकडं फिरत नाही, आपल्याकडे कधी कधी येते आणि कधी कधी येतच नाही. ही राजलक्ष्मी असते. ती 17 ठिकाणी हिंडते. ती राजाकडे जाईल, ती रंकाकडे जाईल, ती सामान्य माणसाकडे जाईल, ती श्रीमंताकडे जाईल, कधी दरिद्री माणसाकडे जाऊन त्याला श्रीमंत करेल, कधी श्रीमंताला सोडून त्याला दरिद्री करेल. ही जी फिरणारी लक्ष्मी आहे ना, ही राजलक्ष्मी आहे. विष्णू लक्ष्मी जागेवरून हलत नाही, ती परमात्म्याच्या अधिष्ठानावरच आहे, कारण ती परमात्मा स्वरूप आहे. त्यामुळे ही लक्ष्मी विष्णू स्वरूप आहे. माया ही परब्रह्म स्वरूप आहे, पण तरी सुद्धा आपलं अभेद रूपत्व हे जगताला दाखवत असतात. आता कसे दाखवतात? काश्मीर शैव दर्शनाच्या दृष्टीने आपण त्याचा थोडासा विचार केला तर त्याची एक संगती मी फक्त आपल्याला सांगून जातो. सिद्धांत हाच आहे. हे दोघेही आपलं रूप अद्वैतत्वानं जगाला दाखवत असतात,
परंतु त्या दोघांचंही ज्ञान व्हावं म्हणून मी त्या दोघांनाही नमस्कार करतो, कारण जगताचं कारण हे दोघे आहेत. केवळ माया जगताचं कारण नाही, केवळ ब्रह्म जगताचं कारण नाही, काल आपण बोललो. आता काश्मीर शैव दर्शनाच्या दृष्टीने जर विचार केला तर याची संगती कशी आहे? वस्तू आणि वस्तूचं स्वरूप किंवा वस्तू आणि वस्तूची शक्ती. वस्तू म्हणजे ब्रह्म, वस्तू सच्चिदानंदाद्वयम ब्रह्म असं वेदांत सारामध्ये सदानंदांनी म्हटलंय. अज्ञानादि सकल जड समूह अवस्तू, असं वस्तू आणि अवस्तू हे दोन्ही शब्द ब्रह्म आणि ब्रह्मभिन्नत्व या अर्थाने वेदांतामध्ये येतात. तर वस्तू म्हणजे ब्रह्म आणि वस्तूची शक्ती म्हणजे अव्यक्त नामनी परमेश शक्ती ही झाली माया. झालं. ब्रह्म आणि माया म्हणजे वस्तू आणि वस्तूची शक्ती यांच्यामध्ये नेहमी अभेद आहे, हे सूत्रांनी आपल्याला कळतं. आता वस्तूची शक्ती जोपर्यंत स्फुरण पावत नाही, हे काश्मीर शैव दर्शनाच्या दृष्टीने बोलतोय हा मी. स्फुरण हा काश्मीर शैव दर्शनाचा शब्द आहे, स्फुरण पावणे. हा, आता वस्तूची शक्ती जोपर्यंत स्फुरण पावत नाही तोपर्यंत ती शक्ती आणि ती वस्तू हे एकरूपच मानले गेले. एकदा ती वस्तू ती शक्ती स्फुरण पावते असं झालं, तिच्या ठिकाणी स्फुरण निर्माण झालं की शक्तीचं ते स्फुरण हे स्वतंत्र जरी नसलं, ते त्या वस्तूच्या अधिकरणावर अधिष्ठानावर जरी झालेलं असलं तरी सुद्धा ती स्फुरण पावलेली शक्ती त्या शिवाच्याच स्वरूपावर स्फुरण पावत असते. आता हे थोडं अवघड आहे कळायला. कोणतीही शक्ती शक्तिमानाला सोडून ज्या वेळेला राहील त्यावेळेला ती शक्ती निधन पावली असा त्याचा अर्थ होतो. कारण का? पुन्हा तोच विचार आहे. शक्तीला स्वतंत्र सत्ता नाही आहे. तिला स्वतंत्र सत्ता असती तर तिनं विश्वनिर्मिती करता भगवत सत्ता घेतलीच नसती. मायेला जर स्वतंत्र सत्ता असती तर मायेने परस्पर जगन निर्मिती केली असती. तिला ब्रह्माचा आधार घ्यायचं काही कारणच नव्हतं. तिला सत्ता नाही आहे, सत्ता तिची ब्रह्म आहे. ब्रह्माला कर्तृत्व नाही आहे, कर्तृत्व मायेचं आहे. त्यामुळे हिचं कर्तृत्व आणि त्याची सत्ता मिळून जर जगत निर्मिती होणार असेल, ज्या वेळेला जगत निर्माण करायचंच नाही आहे त्यावेळेला शक्तीच्या ठिकाणी स्फुरण पावणारच नाही. ती शक्ती ती स्फुरण पावणार नाही, त्यामुळे शिवापेक्षा ती वेगळी होणार नाही. आणि स्फुरण पावल्यावर त्याच्या सत्तेवरती ज्या वेळेला वेगळी होते त्यावेळेला विश्वनिर्मितीची प्रक्रिया घडते. ती वेगळी झाल्यासारखी दिसते पण अधिकरण शिवाचं असतं. ती वेगळी झाल्यासारखी जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत विश्वनिर्मिती होणार नाही. विश्वनिर्मिती करण्याची परमात्म्याची इच्छा तिच्याच ठिकाणी स्फुरण निर्माण करते आणि ती इच्छा त्या शक्तीच्या ठिकाणी ज्या वेळेला स्फुरण निर्माण करते त्यावेळेला ती शक्ती त्याच शिवाच्या अधिकरणावर वेगळी झाल्यासारखी दिसते आणि वेगळी झाल्यासारखी दिसणं याचाच अर्थ विश्वनिर्मिती होणार. ही विश्वनिर्मितीची काश्मीर शैव दर्शनातली प्रक्रिया आहे. आता शिव आणि शक्ती ही मुळात एक आहे, अधिकरण एक आहे. ब्रह्मतत्व हे अधिकरण आहे आणि या अधिकरणावर या दोन वस्तू वेगवेगळ्या झालेल्या दिसत असल्या तरी सुद्धा वास्तवात त्या एकमेकांपासून वेगळ्या होत नाहीत. मी उदाहरण सांगतो, हे लांब लागेल. उदाहरण सांगतो. एका सोन्यापासून निर्माण होणारं गळ्यातला एखादा दागिना, हा गळ्यातला दागिना आणि सोन्यापासून निर्माण होणारा हातातला दागिना, गळ्यामध्ये काय आपण काय एखादं नाव मला सांगा, मला माहिती नाही. गळ्यातला एखादा दागिना काय, चैन म्हणा, चला हा काय त्याला काय म्हणायचं आहे ते म्हणा. मला वाटलं कोणीतरी स्त्रियांचा सांगेल, असू दे. गळ्यातला दागिना आणि हातात काय बिलवर म्हणा, पाटली म्हणा, काय कडं म्हणा, कंकण म्हणा, काय जे असेल ते. आता हे कंकण आणि गळ्यातला दागिना हे दोन्ही एक आहेत का वेगळे आहेत? अडचण आहे की नाही? अडचण आहे की नाही? गळ्यातला सोन्याचा दागिना, ते आम्ही एक गंमत सांगत असतो. काय होतं, शिव आणि शक्ती यांच्यामध्ये शिवाच्या इच्छेनं शक्तीच्या ठिकाणी निर्माण झालेलं स्फुरण आणि त्यामुळे शक्तीचं शिवापासून वेगळं दिसणं, या दोघांचा अभेदातला संबंध, या सगळ्याचा विचार केला तर हा संबंध कोणता मानायचा याबद्दल वेदांतात चर्चा आहे.
हा संबंध कोणता मानायचा? संयोग संबंध मानायचा आहे का, समवाय संबंध मानायचा आहे का, तादात्म्य संबंध मानायचा आहे? कोणता संबंध मानायचा? कोणता? का कार्यकारण भाव संबंध मानायचा आहे? कोणता संबंध मानायचा? तर असं काही नाही, याला एकच संबंध म्हणतात, कल्पित. हा संबंध कोणता आहे? तर कल्पित संबंध आहे, जो वेदांताने विशेषत्वाने अधोरेखित केला. हा कल्पित संबंध आहे, काही संबंध नाही, पण जबरदस्तीनं तो संबंध लावावा लागतो तर संगतीला. आपल्या मराठीमध्ये त्याला बादरायण संबंध म्हणतात. हा बादरायण संबंध काय? बादरायण संबंध म्हणजे संबंध नसतो, पण कुठला तरी एक अभेद बघून तो संबंध जोडावा लागत असतो. अस्माकं बदरी चक्रम युष्माकं बदरी तरुहु बादरायण संबंध हा वयम वयम युयम युयम, असं त्या बादरायण संबंधाबद्दलची एक वदंत आहे. काय त्याच्याबद्दलची एक अशी म्हणजे दंतकथा आहे की काय बाबा, तुमचा आमचा एक कुटुंब प्रवासाला निघालं. जुना काळ प्रवासाला, जरा सांगतो काय, हे बरंच अवघड आहे, त्यामुळे हे मधून मधून सांगणं आवश्यक आहे. काय होतं, शिव आणि शक्ती, एक सिद्धांत सांगून पुढे जातो, हे कधीच एकमेकांपासून भिन्न होत नाही. म्हणजे काश्मीर शैव दर्शनाच्या दृष्टीने हे शिव आणि शक्ती एकमेकांपासून कधीही भिन्न होत नाही. शैव दर्शनामध्ये शक्ती आणि माया या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. माया वेगळी आहे आणि शक्ती वेगळी आहे. शक्ती अभिन्नत्वानं राहते, कायम राहते, पण शक्ती म्हणून राहते. आणि माया ही स्वतंत्र मानली, त्या मायेला काही मर्यादा घातल्या आहेत, तिच्या ठिकाणी काही कंचुका मानली आहेत, मायेची 5 कंचुका मानली आहेत. ते विद्या अमका आहे तमका आहे, बरंच आहे त्याच्यामध्ये, सोडून द्या, आत्ता तो विषय नाही आपला. पण हे आता ती जोपर्यंत स्फुरण पावत नाही तोपर्यंत ती अव्यक्त रूपामध्ये राहते ती शक्ती. आणि ज्या वेळेला शिवाच्या इच्छेनं हिला स्फुरण प्राप्त होतं त्यावेळेला ती व्यक्त दशेत येते. आणि ती व्यक्त दशेत येणं याचंच नाव जगताची निर्मिती होणं. शक्तीची व्यक्तता हे जगताचं भान आहे, शक्तीची अव्यक्तता हा जगताचा अभाव आहे. पण शक्तीची अव्यक्तता ही शिवाशी अद्वैत आहे आणि शक्तीची व्यक्तता ही शिवाशी कल्पित भेद आहे. हे लक्षात घ्या. आता मला वाटतं थोडंसं स्पष्ट झालं असेल. मग हा जो भेद आहे हा कोणत्या संबंधात मानायचा? तर कल्पित संबंधामध्ये मानायचा, कल्पित संबंधात मानायचा. कल्पित संबंध कशाने निर्माण होतो? अहंकाराने निर्माण होत असतो. कल्पित संबंधाची निर्मिती अहंकारात असते वेदांताच्या नियमानुसार. आता मी काय सांगत होतो, एक कुटुंब प्रवासाला मी विसरलो नाही. एक कुटुंब प्रवासाला निघालं. जुना काळ, बैलगाडीमध्ये मधला प्रवास, बैलगाडीमध्ये बसले आणि प्रवासाला निघाले. निघाल्यानंतर आता प्रवास करायचा आहे, निघाले. काही जवळ सकाळचं जेवण वगैरे बरोबर बांधून घेतलं, कुठेतरी थांबले, दुपारच्या वेळेला जेवण वगैरे केलं, पुन्हा प्रवास सुरू झाला. लांब जायचं होतं, संध्याकाळ झाली. आता रात्री किती प्रवास करणार? बैलगाडी आहे, त्या बैलांनाही कधीतरी विश्रांती लागते. मग आता काय करावं? कुठेतरी थांबायचं. मग आता एका गावामध्ये गेले, गावात कोणी परिचित नाही आहे, कुणाकडे थांबावं? धर्मशाळा नाही आहे, खेडं गाव आहे. मग गावामध्ये प्रवेश केल्यानंतर गावाच्या थोडंसं वेशीच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांना एक मोठा वाडा दिसला. बाहेर मोठं अंगण आहे, अंगणामध्ये बैल गाई काही गाई बांधलेल्या आहेत, त्यांच्या चाऱ्याकरता काही व्यवस्था केलेली आहे. चांगलं सधन कुटुंब दिसतंय, वाडा वगैरे मोठा दिसतोय. असं बघितल्यानंतर या कुटुंबाने काही विचार केला नाही, सरळ त्या अंगणामध्ये आपली बैलगाडी घातली. आत गेले, बैल वगैरे सोडले, त्यांना त्यांचाच चारा घेतला, आपल्या बैलांना घातला. त्या बैलांना पाणी वगैरे तिथलंच पाजलं आणि आतमध्ये गेले, त्या घरामध्ये गेले. दार वाजवल्यावर त्या घरातला जो पुरुष होता तो कुठे बाहेर गेला असेल, संध्याकाळची वेळ आहे, बाहेर गेला असेल कुठेतरी. घरामध्ये ती स्त्री होती, ती दार वाजल्यामुळे बाहेर आली. बाहेर तिने बघितलं, अरे कुणीतरी कुटुंब आलेलं दिसतंय. एखाद दुसरा माणूस असेल तर विचारतो माणूस कोण काय नाही, पण एकदम कुटुंब आलं. बरं, तिने बघितलं तर यांची गाडी आपल्या अंगणात सोडलेली आहे, आपलाच चारा त्यांच्या बैलांना घातलेला आहे, आपल्याच बैलांसमोरचं पाणी त्या बैलांना पाजलेलं आहे. हे बघितलं. मग तिला वाटलं कोणीतरी बहुतेक अगदी जवळ, इतक्या अगदी सहजतेनं घरात येणारे, मोकळेपणाने वावरणारे कोणीतरी जवळचे असले पाहिजेत. पती तिचा घरी नाही आहे, बाहेर गेलेला आहे आणि एकदम कुटुंब दारात उभं आहे. त्या बिचारीला असं वाटलं की बहुतेक यांच्याकडचे कुणीतरी पाहुणे आहेत.
म्हणून तिने स्वागत केलं, या घरात घेतलं. तेही बिचारे घरात गेले. घरात गेल्यानंतर बसले वगैरे, मग तिने पाणी वगैरे दिलं. आता एकदम कसं विचारायचं, मी ओळखलं नाही तुम्हाला म्हणून. मग ती म्हणाली, अरे बरं झालं आलात तुम्ही, कुठे निघालात? म्हणे असं असं चाललोय. कधी निघालात? म्हणे सकाळी निघालोय. मग जेवण झालंय का? ते म्हणे सकाळचं झालंय. मग तिने विचार केला, ठीक आहे. मग ती म्हणाली, आता संध्याकाळ झाली, कुठे जाता तुम्ही, कशा करता प्रवास करता? तुम्ही आज रात्री इथेच राहा. हे मनात म्हणाले, आम्हाला तेच पाहिजे होतं. मग ते म्हणाले ठीक आहे. मग तिने बिचारीनं, आता ऐन वेळेला 7-8 पाहुणे आले म्हणल्यानंतर गृहिणीची तारांबळ उडते. मग तिने पटकन काहीतरी करायचं. ती खेड्यातली असल्यामुळे थोडी धावपळ करणारी होती, त्यामुळे तिने त्यांना काय सांगितलं, हे पाय तुम्ही चिंता करू नका, तुम्ही बसा थोडा वेळ, मी चहा वगैरे करून देते. तिने चहा वगैरे करून दिला, सगळं झालं. आणि ती म्हणाली, आता काही अगदीच ऐन वेळेला तुम्ही आलाय, त्यामुळे काही फार करणं नाही. पण तेही म्हणाले, नाही हो, आम्ही प्रवासाने थकलोय, अंग कधी एकदा अंथरुणावर टाकू असं झालंय, विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे काही फार करू नका, पिठलं भात करा, आम्ही जेवण करतो आणि झोपतो. मग तिने आपलं बिचारीने पिठलं भात वगैरे केला, सगळ्यांकरता पानं मांडली आणि सगळे पानावर बसले. आणि त्यांचं जेवण सुरू होतच होतं, तेवढ्यात त्या घरातला मालक जो पुरुष करतात तो आला. आल्याबरोबर त्यांनी बघितलं, अंगणात बैलगाडी आहे, दुसऱ्याची दिसते, बैल आपले नाही आहेत, चारा टाकलेला दिसतोय, पाणी पाजलेलं दिसतंय. कोण आहे बाबा? आत गेला, बघतो तर सगळे जेवायला बसलेले. ही वाढते, तूप वाढणंच चालू होतं. तेवढ्यात त्यांनी बघितलं आणि त्याला असं वाटलं की बहुतेक हिच्या माहेरची मंडळी आहे. त्याला असं वाटलं की हिच्या माहेरची मंडळी आहे. माहेरची मंडळी त्याला वाटलं, कारण तूप वाढण्यावरून ओळखतात म्हणे की हे सासरचे आहेत का माहेरचे आहेत, असं म्हणतात बाबा. खरं नाही, मला काही माहिती नाही, पण असं म्हणतात की तूप वाढण्यावरून बाई कसं तूप वाढते याच्यावरून मग ते माहेरचे आहेत का सासरचे आहेत हे कळतं. म्हणजे सासरच्या लोकांना सुईनी वाढते म्हणे आणि माहेरच्या लोकांना डावानी वाढते असं म्हणतात. आणि सुईनी वाढते म्हणजे जिथून आपण दोरा ओवतो तिकडून नाही. हां म्हणजे नाहीतर त्याच्यात थोडं जास्त बसतं, तसं नाही, जिकडे अगदी बारीक टोक आहे, अणकुचीदार पण आहे, तिकडून वाढते असं म्हणतात. जे काही असेल ते असेल, खरं खोटं देवाला माहिती. तर त्यांना वाटलं की अरे हिच्या माहेरची आहेत. मग माहेरची हिच्या मंडळी आली, कारण यांनी ओळखलं नाही, त्यामुळे वाटलं माहेरची आहेत. तिने ओळखलं नाही, तिला वाटतं यांच्याकडचे आहेत. ठीक आहे, बसले. मग यांनी, अहो घ्या ना, मी आत्ताच आलो, मी माफ करा, मी घरी नव्हतो, असं आहे तसं आहे, बाहेर गेलो होतो. पण जेव्हा शांत जेवा वगैरे, जेवणं वगैरे सगळ्यांची आग्रहपूर्वक झाली, हेही बिचारे भरपूर जेवले. पाहुणे नावाची ही जी जमात आहे ना, हे फार विलक्षण आहे, अतिविलक्षण. ते जेवले वगैरे. जेवणं झाल्यानंतर या पती पत्नीनं त्यांना अंथरुणं वगैरे टाकून दिली, सगळं झालं. त्यांना झोपू दिलं, पाणी वगैरे भरून दिलं, त्यांना झोपायची व्यवस्था करून दिली. आणि मग आता जे काही राहिलं होतं ते पती पत्नीने जेवण या दोघांनी केलं. आता बोलायला सवड मिळाली नाही, ही बिचारी थकली संध्याकाळपासून, तोही बाहेर आला होता, बोलायला सवड झाली नाही, हेही झोपून गेले. त्यांनाही व्यवस्था. सकाळी पुन्हा सगळे उठले, पाहुणे उठायच्या आधी हे दोघेजण उठले, त्यांना गरम पाणी वगैरे करून दिलं, सगळं झालं, चहा वगैरे झाला, सगळं झालं. मग आता ती गृहिणी त्यांना असं म्हणाली की आता तुम्ही प्रवासाला निघणार? हो म्हणे, निघतो आता आम्ही. मग ती म्हणाली, आता कधी पोचणार माहीत नाही, काही नाही, कशा करता? त्यापेक्षा एक काम करा ना, मी पटकन स्वयंपाक करते, जेवण करा, निघा, म्हणजे दिवसभराचं काम नाही. हे म्हणाले, तसंही चालेल. मग आता रात्री नुसता पिठलं भात केला, सकाळी तसंच पाठवायचं. तिने बिचारीनं साग्रसंगीत सगळा स्वयंपाक केला. सगळा स्वयंपाक झाला, त्यांची जेवणं झाली, पुन्हा आग्रह झाले, सगळं झालं. आणि सगळं झाल्यानंतर मग आता निघायची वेळ. मग या पती पत्नीनं विचार केला, पहिल्यांदा आपल्या घरी आलेत आणि असंच कसं पाठवायचं, मग काहीतरी आहेर केला पाहिजे. मग वस्त्राचं आहेर वगैरे सगळं झालं. ते निघाल्यानंतर हा दरवाजात आला, ती थोडं मागचं आवरत होते. मग याला वाईट वाटलं, हा पटकन आत गेला आणि म्हणाला, अगं तुझ्या माहेरची माणसं चालली आहेत, निरोप द्यायला दारातही येत नाही. ती म्हणली, माझ्या माहेरचे? हे माझ्या माहेरचे नाही आहेत, हे तुमच्याकडचे लोक आहेत. तो म्हणाला, माझ्याकडचे हे लोक नाही आहेत. ती म्हणाली, नाही कसं म्हणता, ज्या पद्धतीनं ते जेवत होते हे असले माझ्या माहेरचे लोक नाही आहेत.
तो म्हणाला, अगं माझ्या माहेरचे असे नाहीच आहेत, ज्या पद्धतीनं ते दिसत होते त्याच्यावरून मला माहिती आहे की हे नक्की माझ्या सासूरवाडीचे किंवा तुझ्या माहेरचे लोक, असं होणारच नाही. मग ही म्हणाली माझ्याकडचे नाहीत, तो म्हणतो माझ्याकडचे नाहीत. अरे मग आहेत कोण? कुणाला माहिती कोण आहेत ते? मग शेवटी हे दोघे एकत्रित बाहेर पडले आणि त्या पाहुण्यांना त्यांनी सांगितलं, पहा आपण आलात, रात्री राहिलात, सकाळी तुमचा आम्हाला काही पाहुणचार करता आला, आम्हाला खूप आनंद झाला, बरं झालं तुम्ही आलात, विश्रांती झाली, राहिलात, आम्हाला बरं वाटलं. पण खरं सांगू का, आम्ही खरंच सांगतो, आम्ही काही ओळखलं नाही तुम्हाला, तुम्ही कोण आहात, काय संबंध आहे? तर ते म्हणाले काही संबंध नाही. अरे काहीच संबंध नाही तरी तुम्ही घरी असे राहिलात? ते म्हणाले आम्हाला काय माहिती आहे, आपला काही संबंध नाही. म्हणाले संबंध नसताना इतक्या मोकळेपणानं राहणं, संबंध नसताना असं अनाहूत एखाद्याच्या घरामध्ये घुसणं, हे शोभतं काय? ते म्हणाले, हे पा काहीच संबंध नाही असं समजू नका. ते म्हणले मग काय नातं आहे? ते म्हणले नातं एकच आहे, आम्ही ज्या बैलगाडीमध्ये बसून तुमच्या घरात आलो ना, त्या बैलगाडीचं एक चाक हे बोराच्या लाकडापासून, बोराच्या झाडापासून बनवलेलं आहे, लाकडापासून, आणि तुमच्या अंगणामध्ये एक बोराचं झाड उभं आहे. त्यामुळे आमचं चाक आणि तुमचं झाड यांची जाती एक आहे, म्हणून आम्ही तुमच्या घरचे पाहुणे आहोत. याला म्हणतात बादरायण संबंध. अस्माकम बदरी चक्रम युष्माकम बदरी तरुहू बादरायण संबंध हा वयम वयम युयम युयम. आमचं चाक बोराच्या झाडाच्या लाकडापासून आहे आणि तुमच्या अंगणात बोराचं झाड आहे, हा आपला बादरायण संबंध आहे. नाहीतर आम्ही ते आम्ही, तुम्ही ते तुम्ही, काही संबंध नाही. हा, आता हा जो संबंध आहे, हा संबंध कोणत्या आधारावर मानायचा, काय मानायचा? हा कल्पित संबंध आहे, याला आधार नाही आहे, याच्याकडे काही अद्वैताची भूमिका आपल्याला मानता येत नाही. पण ज्या वेळेला शक्ती स्फुरण पावते आणि म्हणून ती शिवाच्या अधिकरणावर व्यक्त होते आणि तिची व्यक्तता जर जगताची अभिव्यक्ती होत असेल, तर ही अभिव्यक्ती आणि त्याचं अधिकरण असणारं शिवतत्व, या दोघांमधला अभेद ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैत छलान्मुह. आम्हाला ते वेगळे वाटत राहतात, आम्हाला ते क्वचित एक वाटतात, पण त्यांचं एकत्व हे अनात्मदृष्टीनं एकत्व आहे. अविद्येनं एक होणं आणि ज्ञानानं एक वाटणं याच्यामध्ये अंतर आहे. अविद्येनं एक वाटणं हा भ्रम असतो आणि ज्ञानानं एक वाटणं हा अनुभव असतो. अविद्येनं अनेक गोष्टी आम्हाला एक वाटतात, पण ते खरं नाही आहे. दोरीवर होणारा सर्पाचा भ्रम, दोरी आणि सर्प आम्हाला काही वेगळे कधीच ज्ञानातच वाटतात. काही गोष्टी ज्ञानानं भेदात बघायच्या असतात आणि काही गोष्टी ज्ञानानं एकत्वात बघायच्या असतात. देह आणि आत्मा हे ज्ञानाने वेगळे बघितले पाहिजेत, आम्ही अज्ञानाने एक बघतो. आणि प्रकृती आणि पुरुष ज्ञानानं वेगळे पाहिले पाहिजेत, आम्ही अज्ञानाने एक पाहतोय. होतं की नाही? जे काय झालं, आपण गीता बघा ना, गीतेमध्ये समोर उभे असणारे नातेवाईक आणि पांडव यांच्यामध्ये धृतराष्ट्रालाही अडचण आहे आणि अर्जुनालाही अडचण आहे. धृतराष्ट्र मामकाहा पांडवाहा असं म्हणतोय, मामकाहा पांडवाहा. वास्तविक पांडव मामकाहामध्ये येत नाहीत का? माझे आणि पंडूचे असं धृतराष्ट्र म्हणतोय. या धृतराष्ट्राला माझे म्हणत असताना आपल्या सख्या भावाची मुलं माझी वाटत नाहीत काय? पंडूचे कशाला म्हणायला पाहिजे? मामकाहा म्हणल्यानंतर पांडवाहा असं म्हणायचं काही कारण आहे का? नाही. पण आपलं असताना, एक असताना भेद बघणारा धृतराष्ट्र आहे आणि हे भेदात समोर हातामध्ये शस्त्र घेऊन उभे, शत्रू म्हणून उभे राहिलेले असताना हे आमचेच आहेत असं म्हणून अर्जुन धनुष्यबाण खाली ठेवतोय. या दोघांना अर्जुन अभेदानं बघतोय. म्हणजे अर्जुनाचं कौरवांकडे अभेदानं बघणं हेही अज्ञानच आहे आणि धृतराष्ट्रानं एक असताना सुद्धा दोन म्हणून बघणं हेही अज्ञानच आहे. आणि या दोघांचेही आम्ही वंशज आहोत. आमची अडचण ही आहे. त्यामुळे जिथे अभेद बघायला पाहिजे तिथे आम्ही भेद बघतो आहोत आणि जिथे भेद बघायला पाहिजे तिथे आम्ही अभेद बघतो. याकरता ती शक्ती ज्या वेळेला व्यक्त दशेमध्ये होते म्हणजे स्फुरण पावते, पण शिवतत्वाच्या अधिकरणावर ती व्यक्त दशेला येते, त्यावेळेला ती जगद रूपानं नटते. ते जग आहे असं अद्वैत या ह्याचं काश्मीर शैव दर्शनाचं म्हणणं आहे. आता व्यक्त दशेमध्ये आले की अधिकरण रूपामध्ये व्यक्त दशेत येणारं शिवतत्व आणि स्फुरणात्मक भूमिकेतून व्यक्त दशेमध्ये येणारं शक्तितत्व हे दोन्ही स्वरूपानं एक असताना सुद्धा यांना दोन स्वतंत्र नावं प्राप्त होतात. एकाला म्हणायचं शक्ती, दुसऱ्याला म्हणायचं शिव.
ही दोन नावं त्यांना प्राप्त होतात. पण नावं दोन झाली म्हणजे तत्व एकच राहतं, वस्तू एकच आहे. एका वस्तूला दोन नावं नसतात का? तर असतात. एका वस्तूला दोन नावं असतात, दोन वस्तूंना एक नाव असतं. असं होतं की नाही? होतं. अहो, सगळा अमरकोश याच्यावरच अवलंबून आहे. सगळा अमरकोश याच्यावर अवलंबून आहे. एका वस्तूची अनेक नावं, अनेक वस्तूचं एक नाव, याच्यापेक्षा काय वेगळं काय अमरकोशामध्ये? याच्यापेक्षा वेगळं काय? हेच आहे अमरकोशामध्ये. आता हे जर बघितलं सगळं आपण, तर एक शिव आणि शक्ती ही दोन नावं वेगळी झाली. ही नावं दोन म्हणजे काय? स्फुरणाच्या पूर्वी जे एक वाटत होतं ते स्फुरण दशेतही एकच आहे, पण त्याला दोन नावं आली. एकाला जगत हे नाव प्राप्त झालं, एकाला ब्रह्म हे नाव प्राप्त झालं, परमात्मा हे नाव प्राप्त झालं. दोन. आता वस्तू आणि वस्तूची शक्ती यांच्यामध्ये कधीही द्वैत निर्माण होत नाही, पण शक्तीच्या ठिकाणी असणारं स्फुरण दोन नावं वेगळी दाखवतं आणि द्वैत निर्माण करतं. हे द्वैत निर्माण झालं. हे द्वैत निर्माण झालं तरी हे दोघे काय करतात? आपलं अद्वैत जगतासमोर प्रदर्शित करत राहतात. हे प्रदर्शित करत राहतात कोणत्या आधारावर? आम्हाला देह आणि आत्मा एकच वाटत राहतं, याच्यातच त्यांचं अद्वैत ते जगताला दाखवतात. कारण का? मी पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं मागे नेतो. दर्शयंतौ असं एक क्रियापद जे ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलं आहे ना, त्याच्यामध्ये अद्वैत ही दाखवण्याची भूमिका नाही आहे, दाखवण्याची गोष्ट नाही आहे. अद्वैत ही प्रतीतीचं गोष्ट आहे. प्रतीती ज्याची घेतली जाते. अद्वैत दाखवून काय मिळतं? अद्वैत दाखवण्याचा विषयच नाही आहे. कारण अद्वैताला जर दाखवलं गेलं तर ते अद्वैत राहतच नाही. अद्वैत दाखवणं म्हणजे द्वैत आहे. लक्षात येत आहे का तुमच्या? मला काय म्हणायचं आहे ते, तुम्ही आणि मी एक आहोत असं दाखवणं म्हणजेच द्वैत कबूल करणं आहे. कारण का? अहो, तुम्ही आम्ही एकच आहोत म्हणजे काय झालं? एकच आहोत याला महत्त्व नाही आहे. तो पहिल्यांदा काय बोललाय ऐका, तुम्ही आणि आम्ही. मग हे कुठे? हे अद्वैतात कुठं बसलं? तो अद्वैत नंतर बोलतोय, आधी द्वैतच दाखवतोय. अद्वैत सांगावे बोले द्वैत कीजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शून्य जई दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे एक केले, तैसे अद्वैत सांगावे बोले द्वैत कीजे. ज्ञानेश्वर महाराजांचं विधान आहे. जाऊ द्या, तोही विषय आता स्वतंत्र राहील. पण शिव आणि शक्ती हे आपल्याला ज्या अर्थी अद्वैत दाखवत राहतात त्या अर्थी त्या दोघांना वेगळेपणाने ओळखण्याची गरज आहे. आवश्यकता ती आहे. जिथं अद्वैताचं प्रदर्शन आहे तिथं द्वैताच्या भानाची आवश्यकता असते. माझं वाक्य पुन्हा एकदा सांगतो मी आपल्याला. आपण व्यावहारिक अंगानं घ्या किंवा पारमार्थिक अंगानं घ्या, माझं विधान चुकीचं नाही आहे. कारण मी ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनाच्या आधारानं बोलतोय. जिथं अद्वैताचं प्रदर्शन आहे तिथं द्वैताच्या जाणीवेची आवश्यकता आहे, हे लक्षात घ्या. जर अद्वैत न दाखवता अद्वैत जगता आलं तर द्वैताच्या निवृत्तीची आवश्यकता आहे. अद्वैताचं जगणं हे द्वैताची निवृत्ती असते आणि अद्वैताचं प्रदर्शन ही द्वैताच्या जाणीवेची आवश्यकता असते. हा सिद्धांत आपण डोळ्यासमोर ठेवा आणि मग या सगळ्या चिंतनाकडे बघा. आणि मग हे जेव्हा आपलं अद्वैत तत्व दाखवायला लागतात, अद्वैत रूपानं एकमेकांना दाखवायला लागतात, त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मग आता तौ वंदे जगताम आद्यौ. कशा करता बाबा? तयोस्तत्वाभिपत्तये. त्या दोघांच्याही तत्वरूपाचं भान व्हावं याकरता या जगताचं कारण असणाऱ्या ब्रह्म आणि माया या दोन्ही तत्वांना जाणण्याकरता मी त्या दोघांनाही वंदन करतो. हा झाला काश्मीर शैव दर्शनाच्या दृष्टीने मांडला गेलेला सिद्धांत. आता विवर्तवादाच्या दृष्टीने जर याचा विचार, काल आपण जो वेगळा विचार केला होता त्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर त्याही दृष्टीने थोडंसं चिंतन सांगतो.